आपल्याला सर्वांना माहिती आहे, इथून एक साधारण नागरिक उमेदवार म्हणून आम्ही देत आहोत. दरेकर त्यांचं काम तर आपल्या सगळ्यांना आधीच माहिती आहे, पण आज आपण पाहतो इथे जनता सगळी रस्त्यावर आलेली आहे, कारण आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला आलेली आहे. एक लोक फोडण्याचा, पक्ष फोडण्याचा, परिवार फोडण्याचा आपण पाहताय. महायुती किंवा भाजप आणि भाजपचे जे मित्रपक्ष आहेत, NDA मध्ये जे आहेत, ED, IT, CBI यांचं काम सुरूच असतं. पण महाविकास आघाडी ही महाराष्ट्र हिताचं बोलत आलेली आहे आणि आम्ही हे महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू. मला वाटतं त्यांच्याकडे जास्ती लक्ष नका देऊ, त्यांची लायकी तेवढीच आहे, त्यांना जास्ती आम्ही किंमत देत नाही. अनेकदा आम्ही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं होतं की माझ्यासमोर एकट्याने येऊन किंवा पूर्ण खातं घेऊन बसावं आणि महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला का पाठवलेत, महाराष्ट्राचा विकास 2 वर्ष का अडलेला आहे, कृषी क्षेत्रात आपण का मागे पडत चाललो आहे, त्याच्यावर एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन डिबेट करावं. पण त्यांच्यात ती हिंमत नाही आहे. मग इकडून तिकडून थोडे चिंदीचोर पाठवत असतात बोलायला आमच्यावर. मला वाटतं हे महत्त्वाचं आहे. आपण पाहत असाल आता धार्मिक याच्यावर भाजपा बोलायला लागलेली आहे. पहिला इंडिकेटर हाच असतो, जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागतं तेव्हा हिंदू मुस्लिम किंवा असे सगळे विषय आपण पाहतो ते आणण्याचा प्रयत्न करतात, आपल्यात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात. मग ते जिल्ह्यात असो, धर्माधर्मात असो, जातीमध्ये असो, महाराष्ट्र म्हणून आम्ही एकत्र आहोत सगळे आणि महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू. कारण आज जर महाराष्ट्र हिताचं बोललो नाही तर भाजपा आमच्या महाराष्ट्राचं मंत्रालय देखील सुरतला नेऊन ठेवेल. सर